मित्रांनो, राज्यातील घरकुल लाभार्थ्यांना राज्य शासनाच्या माध्यमातून वाढीव 50,000 रुपयाचे अनुदान द्यायला मंजुरी दिलेली आहे आणि याच्याच वितरणाच्या संदर्भातील महत्त्वाचे अपडेट आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। मित्रांनो, राज्य शासनाच्या माध्यमातून घरकुलाच्या वाढीव अनुदानामध्ये 35,000 रुपये हे डायरेक्टली निधी आणि सोलरच्या अनुदानासाठी 15,000 रुपये असे एकूण 50,000 रुपये अनुदान वाढ करण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे। मोठ्या प्रमाणात याच्या अंतर्गत लाभार्थी सोलरसाठी अर्ज करत आहे आणि हे वाढीव अनुदान कधी येणार याच्या प्रतीक्षेत आहेत। मित्रांनो, आपण यापूर्वी सुद्धा पाहिलं होतं की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होण्यापूर्वीच या योजनेचा निधी वितरित करण्यासाठी लेखाशेष उघडण्यात आलेलं होतं आणि याच लेखाशेषाच्या अंतर्गत आता वाढीव अनुदानासाठी पात्र असलेले जे लाभार्थी आहेत अशा लाभार्थ्यांना अनुदानाचं वितरण केलं जाणार आहे। याच्यामधील पहिली मूवमेंट आणि पहिला जो एक अपडेट आलेला आहे ते म्हणजे राज्य शासनाच्या माध्यमातून या योजनेच्या अंतर्गत पात्र असलेल्या लाभार्थ्यांना अनुदानाचं वितरण करण्यासाठी 2 महत्त्वाचे GR निर्गमित केलेले आहेत। याच्या माध्यमातून या अनुदानाचं वितरण करण्यासाठी नियंत्रक अधिकारी आणि अहरण सवितरण अधिकारी यांचा घोषणा केलेली आहे। दोन्ही अधिकारी GR इतर मागास बहुजन कल्याण विभागाचे आहेत, ज्यांच्या अंतर्गत आपण जर पाहिलं तर हा जो काही निधी आलेला आहे याचं जे काही लेखाशीस उघडलेलं आहे यांच्या अंतर्गत उपसंचालक राज्य व्यवस्थापक कक्ष ग्रामीण गृहनिर्माण CBD बेलापूर हे आहरण व संवितरण अधिकारी आणि संचालक राज्य व्यवस्थापन कक्ष ग्रामीण गृहनिर्माण CBD बेलापूर हे यांच्यामध्ये नियंत्रक अधिकारी असणार आहेत। यांच्या अंतर्गत आपण जर पाहिलं तर जे काही भटक्या जमाती, विमुक्त जाती आणि इतर जे प्रवर्गातील लाभार्थी आहे अशा लाभार्थ्यांना अनुदानाचं वितरण करण्यासाठी विशेष मागासवर्गीय प्रवर्ग आणि इतर मागास प्रवर्ग या लाभार्थ्यांसाठी प्रति लाभार्थी 50,000 रुपये इतका अनुदान वितरित करण्यासाठी 60 कोटी रुपयाचा निधी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे। हा निधी वितरणासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे 12 फेब्रुवारी 2026 रोजी। इतर मागास बहुजन कल्याण विभागाचे हे 2 GR आहेत। आता याच लेखाशीस उघडण्यात आलेलं होतं आणि नियंत्रक सवितरण अधिकारी देण्यात आले आणि आता निधी वितरण करण्यात आला व त्यांच्यामुळे होपफुली आता येणाऱ्या या 8 दिवसाच्या कालावधीमध्ये म्हणजे फेब्रुवारीमध्येच या हप्त्याचं वाढीव अनुदानाचं वितरण केलं जाईल। मित्रांनो, हा जो निधी आलेला आहे हा इतर भागास प्रवर्ग वगैरेसाठी आलेला आहे। ओपन प्रवर्गाचा निधी, जनरल प्रवर्गाचा निधी आणखीन बाकी आहे। लेखाशेष त्याच्यासाठी बनवलेला आहे, त्याचाही एक सेपरेट GR निर्गमित केला जाईल, तोही निधी उपलब्ध करून दिला जाईल आणि त्याचा अपडेट आल्यानंतर ते सुद्धा आपण नक्की घेणार आहोत। परंतु गेल्या बऱ्याच दिवसापासून प्रतीक्षेत असलेल्या घरकुलांच्या लाभार्थ्यांसाठी एक अतिशय दिलासादायक आणि महत्त्वपूर्ण असा अपडेट आलेला आहे। तर या पद्धतीचा व्हिडिओ आहे मित्रांनो। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि इतर लोकांना शेअर करा। चला भेटूया पुढील व्हिडिओमध्ये।